रुक्मिणी स्वयंवर प्रसंग चौथा. श्री यशोदा तनयाय नमः. ओम नमो जी यदुवीरा, तू निर्विकार नोवरा. मज न्यावे निज मंदिरा, क्रोधाधिक असुरा दमुनी. रुक्मिणी कृष्णाला नमस्कार करून म्हणते, हे यशोदेचे पुत्र, यदुवंशाचे वीर, तुला मी प्रणाम करते. तू स्वतः निर्विकार, परिपूर्ण पुरुषोत्तम असून माझ्या जीवनाचा खरा वर आहेस. कृपा करून मला तुझ्या मंदिरी, तुझ्या जीवनात आपली पत्नी म्हणून घे आणि माझ्या अंतःकरणातील क्रोध, भीती आणि दुष्ट प्रवृत्ती असलेल्या असुरांना नष्ट कर. मज वडील माझा बंधू, जेने तुझशी विन्मुख बोधू. ज्याचे निचांशी संबंधू, निवारुनी वधू त्या करावी. रुक्मिणी म्हणते, माझे वडील आणि भाऊ तुझ्याविषयी चुकीच्या विचारांनी भरलेले आहेत आणि त्यांनी नीच अधार्मिक लोकांशी संग केला आहे. तू येऊन हा विपर्यास संपव, त्यांचा अडथळा दूर कर आणि मला तुझी वधू म्हणून स्वीकार कर. ऐका भीमकीची वित्पत्ती, पत्रिका लिहिली चौथे भक्ती. वाचितांची भक्तपती, सहजस्थिती धान्विन्नला. रुक्मिणीच्या मनातील वेदना आणि उत्कट इच्छा हीच तिची वित्पत्ती म्हणजे अत्यंत आतुर अवस्था. तिने चतुर्थ भक्तिभावाने म्हणजे आत्मसमर्पणाने लिहिलेली पत्रिका जेव्हा कृष्णाने वाचली, तेव्हा भक्तांचा नाथ तो तत्क्षणी उठून तिच्याकडे धावत निघाला. जणू भक्तीच्या हाकेनेच तो ओढला गेला. रुक्मिणी उवाच, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर, शृण्वता ते निर्वश्य. कर्णविवरैरतोंग तापम, रूपे दृश्यां दृश्यं ताम. खिलार्थलाभ त्वथ्यच्यू, ताईशती चितमपत्रपम मे. हे भुवन सुंदरा, तुझे दिव्य गुण मी जेव्हा ऐकले, ते गुण माझ्या कानातील वाटांनी माझ्या अंतरंगात शिरले आणि माझ्या सर्व दुःख तापांचा नाश केला. तुझे रूप तर पाहणाऱ्यांच्या डोळ्यांसाठी सर्व इच्छांचा परिपूर्ण लाभ आहे. डोळे जे जे शोधतात ते सर्व तुझ्या दर्शनात मिळते. हे अच्युत, माझे मन तुझ्यावर अशा प्रकारे स्थिर झाले आहे की त्यात आता मागे पुढे पाहण्याची लाज, संकोच किंवा भीती उरलेली नाही. ऐके त्रैलोक्य सुंदरा, सकळ सौंदर्य वरागरा. तुझे सौंदर्य सुरनरा, सुंदरत्व वर्णिजे. हे कृष्णा, तू तीनही लोकात सर्वात सुंदर आहेस. सर्व प्रकारच्या सौंदर्याचा तू मूळ आहेस. देव आणि मनुष्य सर्व तुझेच सौंदर्य वर्णन करतात. तुझी सुधाकार कीर्ती, श्रवणे प्रकाशिती. त्रिविध ताप अस्तपावती, जेवी गभस्ती खद्योत. हे कृष्णा, तुझी चंद्रासारखी शीतल कीर्ती ज्याच्या कानावर पडते, त्याचे तिन्ही प्रकारचे दुःख म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक क्षणात नाहीसे होतात. जसे सूर्यप्रकाश पडताच काजव्याचे क्षीण तेज लोपून जाते. ऐशियाची स्वरूप प्राप्ती, चारी मुक्ती दासी होती. सकड स्वार्थ पाया लागती, ज्या देखती त्या निजलाभ. रुक्मिणी म्हणते, हे कृष्णा, तुझ्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन झाले की चारही प्रकारच्या मुक्ती तुझ्या सेविकाच ठरतात. तुझे दर्शन झाले की मनुष्याचे सगळे स्वार्थ, सगळ्या इच्छा आपोआप तुझ्या चरणी पडतात आणि ज्यांना तू दिसतोस त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा परम लाभ मिळतो. म्हणजेच तुझे दर्शन म्हणजे सर्व लाभांचा, सर्व मुक्तीचा परम फल. क्षयनाई ग निश्चित, या लागी नामे तू अच्युत. तुझिया ठाई निर्लज्ज चित्त, अतिसुरत कृष्ण सखा. हे कृष्णा, तुझा कधीही क्षय होत नाही, म्हणूनच तुला अच्युत म्हणतात. माझे चित्त तुझ्यावर इतके एकरूप झाले आहे की आता मला लाज, भीती काहीच उरली नाही. प्रेमात पूर्णपणे तुझी झालेली मी, अतिशय सुरत तुझी सखी तुझ्या समोर उभी आहे. थोडक्यात रुक्मिणी म्हणते, तू नाशरहित, शाश्वत असल्यामुळे माझे मन तुझ्यावर पूर्णपणे निसंकोच निर्लज्जपणे स्थिर झाले आहे. कात्वा मुकुंद महती, कुलशील रूपविद्या. वयोद्रविणधाम, वीरात्मतुल्यं. धीरापतिं कुलवतीन, वृणीत कन्या काले. नृसिंह नरलोक मनोभिरामं.
हे मुकुंद, तुझ्यासारखा उत्तम स्वभाव, सौंदर्य, विद्या, सामर्थ्य, धन, कीर्ती आणि तेजस्विता असलेला, वयाने योग्य, गुणांनी परिपूर्ण असा पती कोणतीही सुशील कुलशील कन्या निवडणार नाही का? मनांना मोहवणारा, सिंहासारखा वीर असा पुरुष मिळावा असे सर्व लोक इच्छा करतात. विश्रांतीचा निजबोधू म्हणून नावे तू मुकुंदू, सकळ सुखाचा आनंद कंदू, तुझ कोण वधूवरीना. तू परमात्मा, तुझ्याच चरणी खरी विश्रांती आणि शांती मिळते. म्हणूनच तुला मुकुंद म्हणजे मोक्ष देणारा म्हणतात. तू तर सर्व आनंदाचा मूळ स्तोत्र आहेस. अशा सुख स्वरूप सौभाग्यवान देवाची वधू होण्यास कोण नकार देईल? कुळशीळ धनरूप, विद्या वयसा अति स्वरूप, शांती कांती तेज अमूप, करीती तप तुझ लागी. उत्तम कुल, सुसंस्कार, धन, रूप, विद्या, तारुण्य आणि अद्वितीय सौंदर्य, शांत स्वभाव, कांती आणि अनुपम तेज ही सर्व गुणरूपी संपत्ती रुक्मिणी तुझ्यासाठी तप करून जपून ठेवते आहे. तिचे सर्व गुण फक्त तुलाच अर्पण करण्याची ती मनोभावे तयारी करत आहे. ऐशी लावण्य गुण संपत्ती, धीरवती आणि सती, त्याही तुझ समान वरण पावती, तेथे मी किती वराक. अशा सुंदर रूप, लावण्य, गुण, धीर आणि सात्विकते संपन्न स्त्री सुद्धा तुझ्यासारख्या श्रेष्ठ पुरुषासारखा वर कधीही मिळवू शकत नाही. तुला पाहून मी स्वतःला किती भाग्यवान मानते. ऐके नरवीर पंचानना, प्राप्त काळी पाणी ग्रहणा, तुझ कोण वरीना अंगना, मनमोहन श्रीकृष्णा. हे मनमोहन श्रीकृष्णा, ह्या बहुदिशात्मक वीरांपैकी जेव्हा विवाह विधी पार पाडायची वेळ आली, तुझ्यासारखा दुसरा कोणी वर नाही. म्हणसी मी सोयरा अति काळा, बोलावी तेसी विवाह मेळा, तरी पाणी ग्रहण जी शिशुपाडा, तो काळांत काळ मज लागी. मी शिशुपालासारख्या नीच आणि अधार्मिक व्यक्तीस मानत नाही, तरीही त्याला स्वयंवरासाठी बोलावले गेले आहे. हा काळ माझ्या हृदयासाठी अत्यंत वेदनादायी आणि चिंता निर्माण करणारा आहे. ते काळी त्वानुपेक्षावे, हेची मागे जीवे भावे, मज दीना ते उद्धरावे, धावे पावे लग्नासी. या अंधकारमय आणि कठीण काळातही तू मला दुर्लक्षित करणार नाहीस, हीच माझी जीवाप्रमाणे प्रार्थना आहे. माझ्या दुर्बलतेतून मला उभारावे आणि मला लग्नासाठी तुझ्याकडे पोहोचवावे. तन्मे भवान खलु वृतः, परिरंग जाया मात्मर्पितश्च, भवतोत्र विभो विधेहि, मावीर भागं विमर्शतु, चैद्य आराधो मायुवन मृग, पतेर्बलिंबं भुजाक्ष. हे प्रिय कृष्णा, तू माझ्या सभोवताली आहेस आणि माझं मन संपूर्णपणे तुझ्यावर समर्पित आहे. हे सारे विधी पार पाड आणि मला योग्य वरापर्यंत पोहोचव. या बहुदिशात्मक वीरांना माझ्या इच्छेवर वर्चस्व गाजवू देऊ नका. श्रीकृष्णा, तूच माझा बलिष्ठ, विजयी आणि मनमोहक वर आहेस. मानेवाचा आणि काया, निर्धारेंशी तुझी जाया, मी झाले असे यदुराया, विवाह त्वा कीजे. हे यदुवीरा, माझा मान, ओठ आणि संपूर्ण शरीर तुझ्या निर्धाराशी जोडलेले आहे. मी पूर्णपणे कृष्णमय झाले आहे. कृपा करून मला आपली वधू म्हणून स्वीकार आणि लग्न कर. तू तव परगा प्रकृती, तुझ नावडे स्त्रियांची संगती, उपेक्षेसी माझी विनंती, थोर अपकीर्ती तुझ तेव्हा. तू स्वतः उच्च आणि महान स्वभावाचा आहेस. तू स्त्रियांशी सहज जुळत नाहीस, तरीही माझी प्रार्थना दुर्लक्षित करू नकोस, नाहीतर तुझा अपमान किंवा अपकीर्ती होईल. मी तव तुझेची अर्धांग, केवी शिशुपाळ शिवे माझे आंग, तू शिरावरी असता श्रीरंग, मी वीर विभाग यदुवीर. मी तर तुझीच अर्धांगिनी आहे, मग शिशुपालासारख्या अधम व्यक्तीला मी कशी दिली जाऊ? तू माझा स्वामी, माझ्या जीवनावर राज्य करणारा श्रीकृष्ण असताना मी दुसऱ्या कोणत्याही वीराची होणे हे कधीही घडूच शकत नाही.
कृष्ण केसरीची संपत्ती, चैद्य जंबुक जयगा नीती, कमळनयना कमळापती, थोर अपकीर्ती होईल. हे कृष्णा, तू सिंहासारखा पराक्रमी आहेस आणि मी तुझीच संपत्ती आहे. पण जर शिशुपालासारखा कोल्हा मला घेऊन गेला तर हे कमळनयना, लोकांमध्ये तुझी मोठी अपकीर्ती होईल. पुरतेष्ट दत्त नियम, व्रतदेव विप्रगुर्व, चरणादिभिरलं भगवान परेशः, आराधितो यदि गदाग्रज, ऐत्यपाणी गृहेतु मेन, दमघोष सुतादयोन्ये. मी आजवर जितकी ही पूजा, व्रते, दान धर्म, देवगुरूंची सेवा आणि नियमांचे पालन केले आहे, ते सर्व जर खऱ्या अर्थाने स्वीकारले गेले असतील आणि परमेश्वर श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न असतील तर त्यांनीच येथे येऊन माझा हात धरावा. दमघोषाचा मुलगा शिशुपाल किंवा इतर कोणीही पुरुष माझा हात धरण्यास योग्यच नाही. तरीच साधेल हे लग्न, जरी म्या केले असेल भगवत भजन, ब्रह्मभावे ब्राह्मण पूजन, देवतार्चन हरीचे. मी आजवर ज्या श्रद्धेने भगवंताची भक्ती केली, ज्या पवित्र भावनेने ब्राह्मणांची पूजन केले आणि देवतांची उपासना केली, जर त्या सर्व पुण्यकर्माची शक्ती खरी असेल तर हे माझे आणि तुझे लग्न नक्की घडेल. इष्ट जे का यागाधिक, वापी कूप आराम देख, गोभू रत्न दानाधिक, त्याहून अधिक अन्नदान. मी जे काही यज्ञ याग केले, तलाव विहिरी धर्मशाळा बांधल्या, गायी जमीन रत्ने अशी दान दिली आणि त्याहूनही श्रेष्ठ असं अन्नदान केलं, या सर्व पुण्यकर्मांनी जर मला थोडंही फळ द्यायचं असेल तर माझे तुझ्याशी लग्न स्वप्न नक्की पूर्ण होऊ दे. व्रत जे का एकादशी, पूजा विधी जागरणेशी, ब्राह्मण भोजन द्वादशीसी, भगवतांशी वल्लभ. हे कृष्णा, मी एकादशीचे व्रत श्रद्धेने केले आहे. त्यात पूजेच्या सर्व विधी, जागरण हे सगळे मनापासून पाळले आहे. द्वादशीला ब्राह्मणांना आदराने भोजनही घातले आहे. देवा, तुला हे सर्व अतिशय प्रिय असते. जर माझ्या या भक्तीने तुला आनंद झाला असेल तर माझा हा विवाह विलास तुझ्याच हातून सिद्ध होऊ दे. सकळ धर्माचा पैधर्म, गुरु तोची परब्रह्म, ऐसा केला असेल नेम, तरी पुरुषोत्तम मज पावे. हे कृष्णा, सर्व धर्मांमध्ये सर्वश्रेष्ठ असा जो धर्म, तो म्हणजे गुरुच परब्रह्म म्हणून मानणे. जर मी माझ्या आयुष्यात या धर्माचे पालन प्रामाणिकपणे केले असेल, गुरुसेवा आणि गुरुश्रद्धा पूर्ण मनाने निभावली असेल तर हे पुरुषोत्तमा, तू मला नक्कीच लाभावास. या जन्मात माझ्या आयुष्याचा खरा अर्थ होऊ दे. व्रत तप यज्ञ दान, त्याहून अधिक हरींचे ध्यान, निमिषा माझी समाधान, अमन मन होऊनी ठोक. हे कृष्णा, व्रत तप यज्ञ दान हे सर्व पुण्यकर्म महत्वाचे आहेत, पण त्याहून श्रेष्ठ आहे तुझे स्मरण आणि तुझ्या ध्यानात मन लावणे. ज्या क्षणी माझे मन तुझ्यावर स्थिर होते त्या क्षणी मला अखंड आनंद मिळतो. मन पूर्णतः शांत आणि समाधानी होतं, जणू सर्व दुःख नष्ट झाले. ऐसोनी साधने साधिला बोधू, तरी गदू याचा धाकुटा बंधू, वेगी येऊनी गोविंदू, पाणी ग्रहण मज करावे. हे कृष्णा, मी सर्व साधना, व्रत, भक्ती आणि पूजा करून माझं मन साधलं आहे, पण तरी रुक्मी माझा धाकटा बंधू माझं लग्न शिशुपालाशी करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. हे गोविंदा, वेगवान हस्तक्षेप होऊ दे. लवकर येऊन माझा पाणी ग्रहण पूर्ण कर. परादिवाचा नाही सौरस, या लागी नावे तू परेश, भीमकी लिखिते ऋषिकेश, तटस्थ होऊनी पैठेला. हे कृष्णा, माझ्या वाणीने इतर कोणालाच त्रास दिला नाही. माझ्या मनाच्या प्रत्येक भावनेसाठी मी तुलाच परमेश्वर मानते. माझी लिहिलेली पत्रिका तुला मिळाली असेल हे लक्षात ठेवून तुम्ही तटस्थ राहून माझ्या प्रार्थनेस प्रतिसाद द्या. मज कृष्णे नेलिया पाठी, मागे शिशुपाळाची या पाठी, बैसेल अवकळा गोमटी, दोघांगांठी एकची. हे कृष्णा,
तूच माझा पती होशील आणि माझे जीवन तुझ्याशी जुळेल. शिशुपाल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मागे माझे हृदय ठेवलेले नाही. सर्व अडथळे आणि भीती संपवून तुझ्या पाठीशी मी पूर्णपणे सुरक्षित आणि एकत्र असेन. श्रोभाविनी त्वमजितोद्वहने विदर्भान गुप्त समेत्य पूतनापतिभिया परितः निर्मत्य चैद्यमगधेंद्र बलम प्रसह्यमं राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम. हे कृष्णा, तू सर्वांवर विजय असलेला आणि अजय वीरसिंहासारखा आहेस. तू विदर्भातील गुप्त दूतांशी संपर्क करून भीष्मकासारख्या राजांशी मैत्री केलीस. शिशुपालासारखे दुष्ट आणि शक्तिशाली मगध राजाशी तू युद्ध करू शकतोस. तुझ्या वीर्याने आणि पराक्रमाने सर्व राक्षस, दुष्ट व अशुभ शक्ती नष्ट होतील. माझ्या हृदयातून तुला पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे. हे वीर पुरुषा, तूच माझं रक्षण करशील आणि माझा धर्म पूर्ण करशील. पत्रिका पहावी सावधान, विलंब न करावा व्यवधान. प्रातकाळी आहे लग्न, ऐसिया समयी पावावे. हे कृष्णा, मी लिहिलेलं पत्र नीट पहावं. काहीही विलंब, अडथळा किंवा होऊ नये. लग्न प्रातकाळी निश्चित आहे. या योग्य वेळेत तू येऊन माझा पाणी ग्रहण करावे. माझ्या जीवनातला हा महत्वाचा क्षण तुझ्या हस्ते पूर्ण होईल अशी माझी इच्छा आहे. देखोनी लिखिताची तातडी, ऐकला येऊनी घालशी उडी. तेव्हा मज मनशील कुडी, बुद्धी धडपुडी ऐकावी. माझ्या पत्रिकेतून माझी अत्यंत तातडीची अवस्था पाहून तू एकटाच धावत इथे येशील, मला खात्री आहे. पण जेव्हा तू इथे येशील तेव्हा मला कदाचित म्हणशील, तू किती घाईघाईने घाबरून मला बोलावलेस. माझ्या मनातील घालमेल, चिंता, आतुरता तू समजून घ्यावी आणि योग्य प्रकारे योग्य योजनेसह यावे. तुझी या निजबोधाची सेना, प्रत्यावृत्ती पाहुनी नयना. स्वानुभावाचे निभारे जाणा, सावध होऊनी त्वायावे. तुझे विचार, विवेक आणि निर्णय ह्यांचा तू नीट विचार कर. माझ्या अवस्थेकडे पुन्हा एकदा लक्ष दे. डोळ्यांनी पाहिल्यासारखे मनाने जाण. तुझ्या स्वतःच्या अनुभवाच्या शहाणपणाने तू संपूर्ण परिस्थिती समजून घे आणि म्हणूनच सावधपणे योग्य वेळी इथे लग्नासाठी अवश्य यावं. स्वरूपतेची या मदगजा, गुढार घालावे जी ओजा. प्राणपान जिणती पैजा, तैसे वारू पालानी. जसा मदाने उधळलेला हत्ती थांबवायला सामर्थ्यवान अंकुश लागतो, तसंच माझ्या मनाच्या प्रखर इच्छेला तूच आवर घालू शकतोस. तूच माझ्या जीवनाच्या योग्य चालक आहेस. जिनोनी जाती मनोरथ, तैसे संजोगावे रथ. चक्रवाटा तळी पर्वत, पीठ होते कर्माचे. माझा तुला पती म्हणून मिळवण्याचा प्रखर मनोरथ फक्त तुझ्यासारख्या महान वीरामुळेच पूर्ण होऊ शकतो. जेव्हा संयोग योग्य असेल तेव्हा कर्माच्या बळाने कितीही मोठा अडथळा असो, मार्ग योग्य असेल तो अगदी पिठासारखा हलका भासतो. तुझिया निजबोधाचे गाढे, द्वैतदलनी जे निज गाढे. तेची यादव करुणी पुढे, सबळबळैंशी त्वायावे. कृष्णा, तू स्वतः अद्वैत स्वरूप, सर्वश्रेष्ठी ज्ञानी. तुझ्या त्या दिव्य निस्सीम बुद्धी आणि सामर्थ्याने यादव सेनेला सज्ज करून आणि स्वतःही पूर्ण सामर्थ्याने माझ्या रक्षणासाठी यावे. बाह्यसृष्टी जरी तू येशी, तरी तर्क पडेल लोकांसी. कळो नेदिता दुजियासी, गुप्त रूपेंसी प्रगटावे. कृष्णा, तू जर सर्वांसमोर आला तर लोक संशय करतील, निंदा नालस्ती करतील. माझ्या परिस्थितीला कोणी समजणार नाही. म्हणून कुणाच्याही लक्षात न आणता फक्त मला कळेल अशा प्रकारे गुप्तपणे येथे ये. कृष्णासी शिकविते बुद्धी, म्हणाल चतुर तुम्ही अनादी. हृदय शून्य कृष्ण त्रिशुद्धी, वर्तने बुद्धी माझेनी. कृष्णा, मी तुला बुद्धी शिकवते आहे असे तुला वाटेल कदाचित. तू तर अनादी, सर्वज्ञ, चतुर, सर्व काही जाणणारा आहेस. तुझं हृदय सर्वस्वी पवित्र आणि निर्मळ आहे. पण तरीही माझ्या प्रेमाच्या ओढीने, माझ्या मनातील भावनेने तुला मी मार्गदर्शन करत आहे. प्रबळ बळेंशी सबळ, म्हणाल का बोलाविते बरळ.
तरी माया माहेरी प्रबळ, स्तुड अरिवर्ग. कृष्णा, तू तर सबळ आहेस, तुझ्या सामर्थ्याला तोड नाही. मी असे वारंवार सांगते आहे ते माझ्या भीतीमुळे. माझ्या घरातील परिस्थिती फार कठीण आहे. उघडे लपलेले अनेक शत्रू आहेत. म्हणूनच मी तुझी काळजीपूर्वक विनंती करते आहे. सखा जीवलग बंधू सबळ, मागध अष्टदा प्रबळ, मंथोनी चैद्यादी खड, गज केवळ परणावे. कृष्णा, माझे सखे, जीवलग भाऊ, नातेवाईक हे सर्वच सबळ आणि पराक्रमी आहेत. मागध राजा जरासंध तर 8 पट अधिक बलवान आहे. तो जेव्हा शिशुपालासारखे दुष्ट राजे एकवटतो तेव्हा त्याची फौज पर्वतासारखी प्रचंड, हत्तीसारखी दिसते. पण तुझ्यासारख्या सर्व शक्तिमानाच्या समोर ते सर्व फक्त एका पानासारखे हलके आणि तुच्छ आहेत. म्हणशी ढालाची तू मोठी, गोड बोलाची प्रकृती खोटी, एवढी का सोसू आटाटी, म्हणून गोष्टी नुपेक्षावी. कृष्णा, तुला कदाचित वाटेल की माझं मन धैर्यवान आहे. मी नम्र, शांत, गोड बोलणारी असल्यामुळे मी हे सगळं सहज सहन करू शकेन. पण नाही माझ्या प्रिय कृष्णा, माझ्यावर आलेली ही वेदना मी एकटी झेलू शकत नाही. म्हणून ही गोष्ट तू दुर्लक्षित करू नकोस. माझ्या हाकेला प्रतिसाद दे. तू तव अजिंक्य गा धडफुडा, तुझेनी नावे वाटीव भेडा, मज परणावया आडस दवडा, होई गाडा वीरवृत्ती. कृष्णा, तू तर अजिंक्य आहेस. तुला कोणी जिंकू शकत नाही. फक्त तुझे नाव जरी पुढे घातले तरी ते सर्व अडथळे मोडून टाकते, शत्रूंना चिरडून टाकते. मला तुझ्यापर्यंत पोहोचायचे आहे. म्हणून कृपा करून विलंब करू नकोस. आळस नको करूस. तुझा वीर स्वभाव जागृत कर आणि ताबडतोब ये. मनशी युद्ध मांडेल कडाडी, मी उठेन काढा काढी, नाही लौकिक परवडी, कैची घडी घडवटे. कृष्णा, तू कदाचित म्हणशील की युद्धाची भयंकर कडाडकड होईल, पण मी सुद्धा निष्क्रिय बसणार नाही. आवश्यक पडले तर मीही धडाडीने तुझ्या बाजूने उभी राहीन. मला लौकिक परंपरा, समाजाची भीती किंवा कोण काय म्हणेल याची पर्वा नाही. कारण प्रेम आणि संकट या नाजूक आणि निर्णायक क्षणी मी कोणतीही गोष्ट करायला तत्पर आहे. कैचा अंतरपाठ जाण, कवण म्हणेल सावधान, मी तुमपणा नाही व्यवधान, म्हणशी लग्न कैसेनी. कोणते अंतरपाठ बाजूला करणार, कोण म्हणणार सावधान. कारण माझा आत्मा आणि कृष्णा यामध्ये कोणताही भेद उरलेला नाही. दोघेही एकत्र आहेत. मग तुम्ही विचाराल हे लग्न कसे होणार. ऐसेनी लग्न लागली या पुढा, रणी नाचेल रणधेंडा, ओवाडणी बाण प्रचंडा, परस्परे पडतील. हे लग्न पूर्ण झाल्यानंतर युद्धात रणध्वनी ऐकू येईल. रणे सुरू होतील. बाणांची झडती जोरात उडेल आणि लढाईत वीर आणि शूर एकमेकांवर पडतील. म्हणशी निधीने नवेल लग्न, अविधीने करी पाणी ग्रहण, या विषयींचे विधान, सावधान परिसावे. काहीही निधी, धनसंपत्ती पाहून हे लग्न करायचे नाही. अविधी, नियम न पाळता किंवा विधीचा अवमान करून लग्न करायचे नाही. ज्या विषयांची योग्य तयारी आणि विधान केलेले आहे त्यांच्याबाबत सावध आणि दक्ष राहावे. विवाह तरी बहुतांपरी, पिशाच गांधर्व आसुरी, राजे वरिताती स्वयंवरी, पण महाशुरी भेदुनी. लग्न फार मोठ्या धूमधडाक्यात होत आहे. गांधर्व म्हणजे संगीतवंत, पिशाच म्हणजे सौंदर्यवान आणि आसुरी म्हणजे विरोधक मंडळी उपस्थित आहेत. राजे स्वतः स्वयंवर पाहण्यासाठी आले आहेत. पण या सर्वांच्या उपस्थितीतही महाशूर महावीर कृष्ण सर्व अडथळे भेदून पुढे येईल. पाणी ग्रहण ब्राह्मणांशी, खडग लग्न क्षत्रियांशी, रणी जिंकोणी महाशूरांशी, राक्षस विधी मजपर्णी. लग्न पारंपरिक विधीने ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या मार्गदर्शनाखाली होईल. युद्धात वीर आणि महाशूर जिंकतील. माझ्या पवित्र विवाहात राक्षस किंवा अडथळे काहीच करू शकणार नाहीत.
जागृती स्वप्नी सुषप्ती काढा, तुझ वांचोनी न देखे डोळा. ग्लानी लिहिता वेळा वेळा, उबग गोपाळा न मानावा. कृष्णा, मी सतत जागृत असो किंवा स्वप्नात असो, तुझ्या दर्शनाशिवाय मला तृप्ती नाही. तुझ्या आठवणींमुळे थोडा त्रास होतो, पण मला याचा काही त्रास नाही, कारण माझा सर्व भान फक्त तुझ्यावर आहे. आता ऐके एक बोल, तुझे वीर्य माझे मोल. अल्पवेंचोनी एक वेळ, दासी केवळ मजकरी. हे कृष्णा, आता मी तुला एक गोष्ट सांगते. माझ्यासाठी तुझं सामर्थ्यशाली प्रेम फार मौल्यवान आहे. थोडा वेळ तुझ्या सहवासाचा लाभ घेईन, कारण माझे हृदय, मन आणि शरीर फक्त तुझ्यासाठी आहे. मी तुझ्यावर पूर्णपणे समर्पित आहे. अंतपुरांतर चरिमनी हत्य, बंधू सत्वा मुद्वहे. कथमिती प्रवदाम्युपायं, पूर्वेद्युरस्ति महती. कुलदेवी यात्रा यस्या, बहिर्नववधू गिरिजामुपयात. माझ्या भावंडांमुळे माझ्या हृदयात खडबड आहे. मात्र मी काय करावे की तुला मिळवता येईल याचा मार्ग मी शोधत आहे. माझ्या कुलदेवतेच्या परंपरेनुसार कन्यांचे स्वयंवर बाहेर आयोजित केले जाते. मग मला कृष्ण मिळवण्यासाठी काय उपाय करावा ह्याचा विचार मी करत आहे. म्हणती अंतपुरा माजील तू वधू, काढिता आडवे येतील तुझे बंधू. त्यांचा मज करिता वधू, दुःख संबंधू होईल. कृष्णा, माझ्या हृदयात फक्त तूच माझा वर आहेस, पण माझ्या वडिलां आणि भावांमुळे अडथळे येतील. त्यांच्या विरोध असूनही माझा निर्णय फक्त तुझ्यावर आधारित आहे. हे करून नातेवाईकांमध्ये दुःख होईल हे मला माहीत आहे. एची विषयी जी उपाया, सांगेन ऐके यादवराया. वेगी यावे अंबालया, यात्रा समया ठाकुनी. कृष्णा, माझा विवाह आणि विरोधकांवरील परिस्थितीवर उपाय मी तुला सांगणार आहे. तू लवकर ये, जेणेकरून माझ्या स्वयंवराच्या आणि कुलदेवीच्या यात्रेच्या वेळी तू माझ्या सोबत राहशील. कुळींचा कुलधर्म भीम कराया, नगराबाहेर अंबालया. नववधू न्यावी पूजावया, जगदंबेसी कुळधर्म. माझ्या कुळाचा परंपरागत धर्म रुक्मी पाळतो आहे. तो कन्येला नगराबाहेर घेऊन जाईल, नववधूला योग्य प्रकारे पूजून विवाहाची विधी पार पाडेल. हे सर्व माझ्या कुलदेवी जगदंबेच्या नियमानुसार केले जाईल. तेची संधी जी कारण, परस्परे हेची खूण. तेथे रहुणी सावधान, ओम पुण्या करावे. कृष्णा, हीच योग्य वेळ आहे जेव्हा आपण एकत्र येऊ शकतो. हीच संधी आपल्यासाठी ठरलेली आहे. त्या ठिकाणी सावध आणि विचारपूर्वक वागावे आणि सर्व शुभविधी पूर्ण करावेत. यस्यांग्री पंकजरजः स्नपनम, महंतो वांछत्युमा. पतिरिवात्मत्मोपहत्ते, यहर्भुजाक्ष न लभेय. भवत्प्रसादं जहां शृण्व्रत, कृशान शतजन्मभिः स्यात्. कृष्णा, ज्यांचे पाय कमलांच्या पांढऱ्या मातीसारखे पवित्र आहेत, त्यांना स्पर्श करणे म्हणजे आपले अहंकार तुडवणे आणि त्यांच्यासमोर आत्मसमर्पण करणे. त्यांना महान आनंद आणि फळ मिळते. जो तुमच्या कृपादृष्टीचा भाग नाही, तो शतजन्म पाळूनही या पुण्याचा लाभ घेऊ शकत नाही. मनसी ऐश्वर्य थोर इंद्र, रूपे मदन का चंद्र. हे सांडुनी आग्रह थोर, माझ्याची का करीतेसी. कृष्ण म्हणतो, रुक्मिणी, जगात माझ्यापेक्षा अधिक ऐश्वर्यवान, अधिक रूपवान आणि अधिक प्रतिष्ठित पुरुष आहेत. तरी सुद्धा त्यांना नाकारून तू इतक्या निर्धाराने मला का निवडतेस. ऐसे न म्हणावे सर्वेश्वरा, कवण जाणे या विचारा. केवळ नवेसी तू नोवरा, जन्मोद्धारा मजलागी. रुक्मिणी म्हणते, हे सर्वेश्वरा, असे बोलू नका. या विषयाचा खरा अर्थ कुणाला कळणार आहे. तू माझ्यासाठी केवळ लौकिक नवरा नाहीस, तू माझ्या जीवाचा, आत्म्याचा आणि जन्मोन्मुख उद्धार करणारा स्वामी आहेस. हा निर्णय सौंदर्य, ऐश्वर्य किंवा संसारासाठी नाही, तर मोक्षदायी नात्यासाठी आहे. तुझी या चरणींची माती, ब्रह्मादी देवा नवे प्राप्ती. आंगे येऊनी उपापती, स्नान वांछिती पदरजी.
हे कृष्णा, तुझ्या चरणांची धूळ ब्रह्मा आदी देवांनाही सहज मिळत नाही. तरीही तेच देव तुझ्या पायांची धूळ आपल्या अंगावर पडावी म्हणून तिच्या स्नान करण्याची इच्छा करतात. महादेवा तमोगुण त्यात मासी उपशमन, तुझी चरणींचे रज जाण, लागले ध्यान शिवासी. महादेव तमोगुण प्रधान आहेत. त्या तमोगुणाचा नाश करण्यासाठी हे कृष्णा, तुझ्या चरणांची धूळच शिवाने ध्यान रूपाने धारण केली आहे. चरण रजा लागी केवळ, ब्रह्मा जाहला पोटींचे बाळ, तोही न पावे चरण कमळ, नाभी कमळी स्थापिला. तुझ्या चरणांची धूळ मिळावी म्हणूनच ब्रह्मा जणू तुझ्या पोटातून जन्मलेले बाळ झाला, तरी सुद्धा त्यालाही तुझे चरण कमळ प्राप्त झाले नाहीत. तो नाभी कमळावरच स्थापित झाला. त्याची लाजाजी गोपाळा, चरण जा आला गोकुडा, तुवा ठकविला त्याही वेळा, वत्से गोवळा जाहलासी. ज्याच्या चरण रजेसाठी शिवही ध्यान करतो, तो तूच गोकुळात येऊन आपल्या ऐश्वर्याला झाकून साधा वत्सपाड, गोठ्यातला गोपाळ झाला. हे गोपाळा, हीच तुझी लीला आहे. आपले महत्व लपवून भक्तांमध्ये मिसळतो. हे जाणोनी सदाशिवे, ध्यान मांडिले जीवे भावे, ऐशियाची प्राप्ती मी पावे, तैथोर दैवे दैवाचा. भगवंताच्या चरणांचे आणि स्वरूपाचे श्रेष्ठत्व जाणून प्रत्यक्ष सदाशिवाने म्हणजे भगवान शंकराने अंतःकरणापासून देवाचे ध्यान मांडले आहे. शंकरासारख्या देवांच्या देवाला ज्याची प्राप्ती झाली, अशा भगवंताची प्राप्ती जर मला झाली, तर ते माझ्या भाग्याचे मोठे भाग्यच म्हणावे लागेल. योग याग तपे तपती, तरी नवे तुझी प्राप्ती, मी तव धीट मोठी चित्ती, आहे वांछिती अर्धांग. रुक्मिणी म्हणते, हे कृष्णा, लोक जन्मोजन्मी योग याग तप करीत राहतात, तरी सुद्धा तुझा साक्षात्कार होत नाही. पण मी मात्र धैर्यवान आहे. माझे मन ठाम आहे. मी थेट तुमच्याकडे तुमची अर्धांगिनी होण्याची इच्छा व्यक्त करत आहे. पत्रिका वाचितांची देख, तुवा यावे आवश्यक, मज पर्णून नेदिशी सुख, तरी परम दुःख होईल. रुक्मिणी म्हणते, हे कृष्णा, माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करू नकोस. ही पत्रिका वाचून तू लगेच यायला हवे. जर तू मला स्वीकारले नाहीस, तर माझे आयुष्य असह्य दुःखाने भरून जाईल. तुझी कृपा नवती फुडी, कवण जिनियाजी आवडी, देहदंडाची हे बेडी, कोण कोरडी ओढील. हे कृष्णा, तुझी कृपा नसताना जीवनात खरे समाधान कुणाला मिळेल? जगण्याची इच्छा तरी कुणाला उरेल? हा देह म्हणजे कष्टांची, बंधनाची बेडी आहे. ती कोण निरर्थकपणे ओढत राहील? पान करवेल येथे, तरी मारुनी जा आपुले हाते, मग परलोकी तरी तू ते, सावकाश भोगीन. हे कृष्णा, जर या जन्मात तू माझ्यावर कृपा करणार नसशील, तर मला स्वतःच्या हातांनी मारून टाक. मग परलोकात तरी मी तुला निर्धास्तपणे शांतपणे प्राप्त करीन. ऐसे घडविता जरी न घडे, तरी देह करीन मी कोरडे, प्रते तपे अवघडे, तुझ उद्देशे करीन. रुक्मिणी म्हणते, तू मला या मार्गाने मिळाला नाहीस, तर मी देहसुखाचा पूर्ण त्याग करीन. कठीण व्रत तपांनी स्वतःला झिजवीन, पण त्या तपाचे ध्येय फक्त तूच असशील. प्राण सांडीन सर्वथा, मनशी काय येईल हाता, तरी एकादो पाचा साता, जन्मशतावरीन. हे कृष्णा, जरी या जन्मी प्राण दिले आणि हातात काही झाले नाही, तरी मी निराश होणार नाही. 1-2 नव्हे, तर 5-7 शेकडो जन्मापर्यंत तुलाच वर म्हणून स्वीकारत राहीन. पत्रिका वाचितांची जाण, जाणवेल शहाणपण, म्यातव वाहिलेसी आण, तुझ वीण अन्यवरीना. हे कृष्णा, तू ही पत्रिका वाचताच तुला कळेल की माझा निर्णय किती ठाम आणि विवेकी आहे. मी माझं पूर्ण मन, प्राण आणि आयुष्य तुलाच अर्पण केलं आहे. तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही मी वर मानत नाही. ब्राह्मण उवाच, इथे ते गृहसंदेश, यदुदेव महत्ता, विमृश कर्तु यच्चात्र, क्रियतम तदनंतरम. हे यदुवीरा कृष्णा,
रुक्मिणीने पाठवलेले हे अत्यंत गुप्त आणि हृदयस्पर्शी संदेश मी तुला सांगितले आहेत. आता यावर शांतपणे विचार करून जे काही योग्य आणि आवश्यक आहे ते पुढे तूच ठरव आणि कृती कर. द्विजमने यदुनायका सेवेशी निवेदिली पत्रिका, ते वाचुनी सविवेका कार्यसिद्धी करावी. हे यदुनायका, मी सेवाभावाने रुक्मिणीची पत्रिका तुला सादर केली आहे. ती नीट विचारपूर्वक वाचून जे योग्य आहे ते कार्य सिद्ध करावे. पत्रिका वाचितांची गोपाळा, पुढे भीमकी देखे डोळा. बाहू पसुरिनी उतावेडा, उठे वहिला आलिंगना. कृष्णाने जेव्हा रुक्मिणीने पाठवलेले प्रेम आणि भक्तीने भरलेले पत्र वाचले तेव्हा त्यातील भावार्थाने ते इतके भारावून गेले की त्यांना प्रत्यक्ष आपल्यासमोर रुक्मिणीच उभी आहे असा भास झाला. या मानसिक अवस्थेत अत्यंत व्याकुळ आणि अधीर होऊन त्यांनी तिला मिठी मारण्यासाठी आपले दोन्ही हात पसरले आणि तातडीने उठले. भीमकी भावार्थाची कैसी, चटपट लागली देवासी. निद्रा न लगेची सेजेसी, उठी बैसी करीतसे. रुक्मिणीचा प्रबळ भाव आणि भक्ती पाहून श्रीकृष्णाला तिची इतकी ओढ लागली की त्यांना आपल्या महालात शय्येवर अजिबात झोप लागली नाही. ते अस्वस्थ होऊन तिची भेट घेण्यासाठी व्याकुळतेने उडबस करू लागले. नवल वैदर्भीचा भावो, रात्री ओसाणावे देवो. भीमकी सांडू नको देहो, आलो पहावे परणावया. रुक्मिणीचा भाव खरोखरच नवल करण्यासारखा आहे. तिच्या पत्रातील भक्तीमुळे श्रीकृष्ण स्वतः रात्रीच्या वेळेस तिच्यासाठी व्याकुळ झाले. ते मनातल्या मनात रुक्मिणीला म्हणाले, तू माझ्या विरहाने अजिबात जीव सोडू नकोस किंवा निराश होऊ नकोस. बघ, मी आताच तुला वरण्यासाठी आलो आहे. जया हृदयी जैसा भावो, तयासी तैसा भेटे देवो. भीमकी कृष्णमय पहाहो, कृष्णदेवो तन्मय. ज्या भक्तांच्या अंतकरणात देवाबद्दल जसा भाव असतो, देवाने त्याच स्वरूपात त्याला दर्शन दिले किंवा अनुभव दिला. या तत्वाची प्रचिती रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या भेटीत आली. रुक्मिणी पूर्णपणे कृष्णमय झाली होती. तिच्या मनात फक्त कृष्णच होता आणि तिकडे भगवान श्रीकृष्ण देखील रुक्मिणीच्याच विचारात पूर्णपणे तल्लीन झाले होते. हृदयी नाही सत्यभावो, तव कैसेनी पावे देवो. भीमकी भाग्याची पहाहो, उठिला देवो सत्वर. जर अंतकरणात खरा आणि प्रामाणिक भावभक्ती नसेल तर देवाची प्राप्ती कशी होणार? पण रुक्मिणी किती भाग्यवान आहे बघा, कारण तिच्या शुद्ध भावामुळे आणि उत्कट प्रेमामुळे देव स्वतः तिला भेटण्यासाठी तातडीने आणि सत्वर उठून निघाले. कृष्ण सांगे द्विजाजवळी, रात्रीची अवस्था सकळी. मग हांसोनी या वनमाळी, टाळी या टाळी पिटिली. श्रीकृष्णाने रुक्मिणीने पाठवलेले पत्र घेऊन आलेल्या त्या ब्राह्मणाजवळ आपल्या रात्रीच्या संपूर्ण मनस्थितीचे आणि व्याकुळतेचे वर्णन केले. आपल्या मनात रुक्मिणीबद्दल निर्माण झालेली ओढ आणि अस्वस्थता सांगून झाल्यावर श्रीकृष्ण थोडे हसले आणि आनंदाने व कौतुकाने त्यांनी टाळ्या वाजवल्या. ऐका विनवी जनार्दना, कृष्ण चालीला पाणी ग्रहणा. भक्तवचनासी अवगणना, देव सर्वथा न करीची. संत एकनाथ महाराज सर्व श्रोत्यांना विनंती करून सांगतात की पहा, रुक्मिणीच्या विनंतीला मान देऊन भगवान श्रीकृष्ण तिच्याशी लग्न करण्यासाठी त्वरित निघाले आहेत. देव कधीही आपल्या भक्तांच्या खऱ्या आणि प्रामाणिक विनंतीकडे दुर्लक्ष करत नाहीत किंवा त्यांचा अनादर करत नाहीत. सारांश असा की रुक्मिणीने आपल्या अंतकरणातील प्रेम, भक्ती आणि उत्कट इच्छा श्रीकृष्णाला पत्रामध्ये व्यक्त केली. हे पवित्र पत्र तिने सुदेव नावाच्या ब्राह्मणाकरवी श्रीकृष्णाला पाठवले. श्रीकृष्णाने ते पत्र सुदेवाकडून वाचून घेतले. पत्रात रुक्मिणीने तिच्या मनातील प्रगाढ प्रेम, भक्ती आणि संपूर्ण समर्पणाचा भाव व्यक्त केला होता. तिने लिहिले होते की हे पत्र ऐकल्याने त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक दुःख नाहीसे होतात आणि तिचे चित्त पूर्णपणे श्रीकृष्णाच्या ठायी जडले आहे. तिने त्याला सांगितले की लग्नाच्या दिवशी ती अंबादेवीच्या दर्शनासाठी मंदिरात जाईल. तेथूनच श्रीकृष्णाने तिला घेऊन जावे. या पत्रात तिच्या मनातील अगाढ प्रेम, भक्ती आणि संपूर्ण समर्पणाचा भाव होता. जेव्हा श्रीकृष्णाने हे पत्र वाचले तेव्हा त्यातील सत्य भावाने ते इतके भारावून गेले
की त्यांना रात्री झोप लागली नाही आणि ते अस्वस्थ झाले. रुक्मिणीच्या विरहाने व्याकुळ होऊन त्यांनी तिच्याकडे तातडीने धाव घेतली. जया हृदयी जैसा भावो, तयासी तैसा भेटे देव, या तत्वानुसार रुक्मिणीच्या शुद्ध भक्तीमुळे देव स्वतः तिला वरण्यासाठी निघाले, हे या प्रसंगातून दिसून येते. इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंश संहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे चतुर्थ प्रसंग. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. जय रुक्मिणी.